निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहे एसके हेअर पॅक अँड विग सेंटर संगमनेर। मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत। या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। राज्य सरकारने मराठा समाजाला नुसतं झुलवत ठेवलं आहे। राज्य आणि केंद्र सरकारमधील मराठा समाजाच्या आमदार खासदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठलंही पाऊल उचललेलं नसल्यानं पारनेर तालुक्यातील देसवडे येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे। देसवडे गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुठलीही ठोस भूमिका न घेणाऱ्या राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे। यावेळी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, राज्य सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या। नरकवासी सरकारचा आपण अंत्यविधी या मुळा नदीच्या तीरावरती केलेला आहे। नाकर्तेपणाचं हे सरकार खऱ्या अर्थाने नुसतं आत्ताच्या सरकारलाच दोष देण्यात काही मजा नाही। इथून पाठीमागे जे राजकीय नेते झाले या सर्वांनीच आपला फक्त वापर करून घेतला आणि त्यांच्या राजकारणाचा खेळ त्यांनी चांगल्या प्रकारे खेळला। आणि आमची सुद्धा चुकी याच्यामध्ये, आम्ही सुद्धा समर्थन करतो, पण खऱ्या अर्थाने समाज म्हणून आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे। आता संपूर्ण महाराष्ट्र एकवटलाय, अशीच ताकद इथून पाठीमागे आपण दाखवावी लागत होती। एक मराठा योद्धा म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमतोय आणि यांची नावं बघा, सगळी देवाची नावं आहेत। नावं देवाची पण करणी राक्षसांची। नावं बघा किती चांगली आहेत, नारायण, राधाकृष्ण, देवेंद्र, नरेंद्र, एकनाथ, रामदास। अरे ही नाव ते छगन नाही, नाव देवाचं ते छगनच आहे। आणि एक ते भूकाचं वाला पुढं पाहत तेच कळा ना, एक डोळा हेकणं आणि किधर बी देखणं, आता घाबरले ते। खऱ्या अर्थाने या मराठा आरक्षणासाठी सर्व मराठा नेता म्हणजे ज्यांनी 50 वर्ष मराठ्यांच्या जीवावर सत्ता भोगवली असे शरद पवार असतील, हे राहिले, ते पण या मराठा आरक्षणाला कारणीभूत आहेत। त्याप्रमाणे या ठिकाणी आताचं सरकार, केंद्र सरकार हे सर्वजण या ठिकाणी या मराठा आरक्षणासाठी यांनी खरडून विरोध केला। तो कुंभी चोर नारायण राणे, तो मराठा असून तो म्हणतो आम्हाला कुंभी दाखला चालत नाही। अरे तुला चालत नसेल पण आम्हाला चालतो, तुला चालत नसेल आम्हाला चालतो। तो त्याच प्रकारे सर्व सरकारचे ज्या पद्धतीने मराठा सकल मराठा समाजाला जे राजकीय पुढाऱ्यांची जे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, आपला एक धर्मयोद्धा मनोज जरांगे पाटील हा शेवटच्या घटका मोजत आहे, तरीही हे सरकार नाकर्तेपणा करत आहे। आरक्षणाची मागणी विलंब लावत आहे। या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज देसवडे ग्रामस्थांनी या सर्व मराठा लोकप्रतिनिधींची अंत्ययात्रा काढली व आजच त्यांचा दसक्रियाविधी उरकला आहे। मी देसवडे ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना या नेत्यांना स्मित हास्य करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संघटना लढा उभारत आहेत, मागणी करत आहेत। या 40 वर्षामध्ये खूप अशा वेगवेगळ्या सगळ्या पक्षांच्या सत्ता आल्या, सगळ्यांनी आमिष दाखवली, आम्हाला सत्ता द्या, आम्ही आरक्षण देऊ, पण अद्यापपर्यंत एकाही शासनाने, एकाही सरकारने या गोरगरीब मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही। आज आपण पाहतोय की गेले वर्षभरापूर्वी 58 मोर्चे एकदम शांततेच्या मार्गामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात निघाले। एवढे मोठे मोर्चे निघाले असतानाही सुद्धा एकाही राजकीय पक्षाने त्याची दखल घेतली नाही। म्हणून आज परत एकदा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सगळे मराठे एकवटलेले आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। गेली 6 दिवसापासून विना अन्न पाण्याचं ते त्या ठिकाणी
उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला बसण्याच्या अगोदर त्यांनी या सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती. त्यांनी 30 दिवसाची मागितली होती, पण यांनी वाढीव अजून 10 दिवसाची मुदत जास्त दिली की आम्हाला 30 दिवस मुदत द्या, आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. पण 40 दिवस होऊन गेले, अद्याप कोणत्याही प्रकारे त्यांनी आरक्षण दिले नाही, त्याच्यावर कुठल्याच प्रकारे काम केलं नाही. म्हणून परत आता मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा आज 6वा दिवस आहे. 6 दिवस होऊन सुद्धा अजूनही आपण ज्यांना निवडून देतोय, ज्यांच्यावर भरोसा ठेवतोय, की ज्यांना आपण मतं देतोय की आपलं काहीतरी करतील, ते सर्वच पक्षातले आमदार असतील, खासदार असतील, ते काही बोलायला तयार नाहीत. आज बघा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. कुणी फाशी घेत आहे, कुणी वरती टाकीवर चढून उड्या मारतंय. एवढं होत असताना जर महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील राजकीय पुढारी जर बघ्याची भूमिका घेत असतील, तर तुम्ही सांगा आता काय केलं पाहिजे आपण? किती सहन करायचं, किती वेळ वाट पाहायची? म्हणून आता जनतेचा पूर्ण यांच्यावरला विश्वास उडालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सगळे मराठी एक झालेले आहेत आणि मनोज जरांगे जे सांगतील त्या पद्धतीनं महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत. अजूनही माझी या ठिकाणी मागणी आहे, जे मराठा आमदार घरात बसले असतील, बघ्याची भूमिका घेत असतील, तुम्ही अजूनही सुधरा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीतरी ठोस भूमिका घ्या. नाहीतर तुम्हाला सांगतो, आता मराठे तुम्हाला घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाहीत. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला देसवडे ग्रामपंचायतीपासूनच सुरुवात झाली. गावातून निघालेली ही अंत्ययात्रा मुळा नदी किनारी असलेल्या गावातील स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर हिंदू रूढी परंपरेनुसार तिरडीला अग्निडाग देण्यात आला. तसेच यावेळी त्यांचा दशक्रिया विधी देखील करण्यात आला. या आंदोलनात महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांना यावेळी देसवडे येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाकडून तीव्र स्वरूपाचे असे वेगवेगळे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर.